हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे बघा, दूध आहे ना गाळून घेते असं नेहमी मी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असेल ते नेहमी. आणि मी सुरुवातच दूध तापवण्यापासूनच करते. तर सकाळी आंघोळ वगैरे करून झालं की पहिले दूध तापवते. पहिले सकाळचं होतं, तुम्हाला सांगितलं नेहमी माझं सकाळचं गडबड असतं, सकाळचं रूट होत नाही. सूट होत नाही माझं. डायरेक्ट 8च्या नंतरच सूट करते. रद्दी पेपरला थोडंसं तूप लावलं आणि ते प्रज्वलित केलं, त्याच्यावर दूध तापवलं. तर रात्री भिजवलेले मटकी ते धुवून घेतलं आणि पाणी थोडं 5 मिनटं ठेवलं मीठ टाकून. त्याच्यानंतर मी ना गूळ उकळायला ठेवलं, त्याच्यातनं सुकं खिचलेलं खोबरं टाकलं, इलायची टाकली. हे बघा, इलायची टाकून घेते. त्याच्यानंतर थोडंसं खसखस टाकून घेते, बडीशोप टाकून घेते याच्यात. तर त्याच्यानंतर ना वरती थोडंसं जायफळ टाकून घेते. काय बनवते, चकोल्या, गोड चकोल्या मला आवडतात. तिखट असतात ना त्या अजिबात मला आवडत नाही, मला गोड लय आवडतात. तर पीठ मळून ठेवलेलं. हे बघा, चपात्या लाटून घेते. कशा पण लाटायच्या, थोडं जाडसर लाटायच्या. तर प्रॉपर गोल पाहिजे असं नाही. घडी बिडी मारायची काही गरज नाही, तेल वगैरे लावायचं. सरळ गोळा पकडायचा आणि लाटायचा आणि थोडं जाडसर लाटायचं. आणि पीठ लावलं की जरा पीठ लावते कारण की खाली चिपकेल म्हणून थोडंसं पीठ लावलं. तर जाडसर लाटून घ्यायचं आणि कापण्यासारखं असं कापून घ्यायचं. हे बघा, कापण्यासारखं कापून घेते. हे चौकोन आपल्या आवडीनुसार चौकोन कापा, तिरकोन कापा, कसं पाहिजे तसं. तर असं मी चौकोन कापून घेते सगळ्या. तर मला अशा गोड चकोल्या ना खूप आवडतात तिखटपेक्षा तर. आणि सायटींच्या ते छोटे छोटे आहेत ना, ते काढून घेते. नाही काढलं तरी चालतात, काढून घेतलं तरी चालतं. हे सगळं विना उकळताना गुळाच्या पाण्यात टाकते. हे बघा, त्याच्यानंतर अजून 2-3 लाटून घेते. हे बघा, अजून 1-2-3 लाटून घेते. तर असंच लाटून घ्यायचे कशा पण. त्याच्यानंतर मग कापून घ्यायचे. हे बघा, हे पण सगळं टाकून घेते. आणि हे सगळं टाकताना ना मंद आचेवर करायचं, पूर्ण फास्टमध्ये नाही करायचं. सगळं टाकून झाल्यानंतर मग हलवून झाल्यानंतर मग मिडियम गॅसवर शिजवायचं. मग जास्त केलं तरी चालतं. शिजून झालं. हे बघा कसं दिसतंय. मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला पण आवडतं का असं. मला असं तर खूप आवडतंय. खसखस, इलायची पावडर, सुंठ हे सगळं टाकलं ना अजून त्याची टेस्ट चांगली येतात. मी आणि कार्तिक असं खाऊन घेतो आणि मला असं आवडतंय. तुम्हाला पण आवडतंय का मला नक्की सांगा. तर कार्तिक आणि मी खाऊन घेते. मी आणि कार्तिक जेवायला बसलो तेव्हा पार्सलवाल्याचा फोन आला की तुमचं पार्सल आलं. म्हटलं ना, ते तसंच ठेवलं आणि पहिले पार्सल आणायला चाललं. हे बघा, तर नेमका आणि आम्हाला पण नव्हतं माहिती आहे. कार्तिकच्या पप्पाने ऑर्डर केलं होतं की पार्सलवाल्याचा फोन आला म्हणून लगेच आम्ही पार्सल आणायला गेलं. काय ऑर्डर केलं तुम्हाला सांगते, मला पण माहीत नाही. हे कार्तिकचं तर मधीच असते. पुढे गेल्यानंतर कुठं जरा 5 मिनटं गेलं तर मला सायकल पाहिजे. तर ते सायकल आता पार्सलवाला काय लांब आहे का, इथं जवळच आहे, तरी पण त्याला सायकल घेऊन जायचंच आहे. माझ्या पहिले तर पार्सलवाल्याकडे पोचला, पार्सल घेतलं. हे बघा, आणि हे पार्सल कार्तिकच्या पप्पाचं आहे म्हटलं, त्यांच्यासमोरच ओपन करायचं आहे, आता नाही. तर घरी आली, सगळं ते तसं ठेवलं. कार्तिक बोला की मी खोलू का, मिळू नको, पप्पा आल्याशिवाय ओपन करायचं नाही. तर ते ठेवलं तसंच आणि भांडी घासून घेते. आता जेवलेले आहेत ना, जेवून झालं सगळं आणि भांडी घासून घेते. हे तर मग दुपारचं माझं सगळं काम संपलं. तर भांडी असली तर मग दिवसभर काम राहतोय. तर भांडी झाली, कपडे झाले, लादी झालं, सगळं झालं, जेवण पण झाले. फक्त ती भांडी होती ना आत्ताची, ती भांडी आहे ना, तेवढेच राहिले. ती भांडी घासून झाले की सगळं निवांत. हे बघा, आणि भांडी घासून झाले आणि थोडंसं सकाळी घासलेले आहेत. नाही तर तुम्ही मला रात्रीच्या नाही, मी रात्रीच घासून देते. सकाळी आहेत ना 10 वाजता नाश्त्याचे वगैरे आहेत ते घासून ठेवलेले आहेत. तर पाणी नितळायला ठेवलं. मग आता परत दुपारचे ती पण भांडी घासून मग ते एकदमच काढून ठेवलेत. आणि आता किचनवर ठेवते आणि किचन कट्टा वगैरे सगळं धुवून झालं. आता बेसिंग पण स्वच्छ असं धुवून घेते आणि सगळं. हे बघा, मग असेच काम करताना दळण लावून घेतलेलं. तर दळण झालं. मी 2 भागमध्ये करते आणि एका भागमध्ये केलं ना तर ओरपोल होते. मग पीठ आहे ना पूर्ण असं जळून जाते, लाल लाल येतात, म्हणजे असं एकदम चॉकलेटी येते. त्याच्यासाठी 2 भागमध्ये करते. एक भाग झाला, डब्यात भरून ठेवला आणि आता हे दुसरं भाग असे म्हणजे 2 ह्याच्यात करते 5 किलोचं. आणि तसंच रात्री ना मी दळून आणलेलं ज्वारीचं ते पण डब्यात भरून घेते आणि दोन्ही डबा मी एकत्र घासते.
वेगवेगळं असं काही नाही. आणि त्याच्यात राहिलं पीठ तर ठेवते, नाही तर शक्यतो एकाच ह्याच्यात करते. तर पीठ भरून झालं सगळं आणि पुसून घेते बघा. हे डबे असे रोज माझं काम असतं पुसायचं. आणि हे तेलाचा डबा, 2 पिठाचे डबे ते पुसून घेते. तर मी ना काचेच्या बॉटलमध्ये ना तेल कसं भरते तुम्हाला दाखवते. हे बघा, त्याच्यातलं तेल संपलेलं तुम्ही बघितलं, भरायचं लक्षातच येत नव्हतं. तर ते आता धुवून ठेवलं आणि आता मी तेल भरून घेते. आणि शेंगदाण्याचे तेल उपासाचं ना, तर ह्या बाटलीच भरून ठेवते. त्याच्यासोबतच आलेलं हे गाळायचं, तर त्याच्याने असं मी भरते तेल. अजिबात सांडत नाही, उलटं ना हळूहळू टाकायचं. असं हे दोन्ही बॉटल आहे ना मी भरून घेते. उपासाचं तेलच भरते ह्या बॉटलमध्ये. आणि आता एक बॉटल भरून झालं आणि आता दुसरी बॉटल भरते, त्याला पूच लावते आणि वरतून ठेवून देते. मी लय सांभाळून वापरते शक्यतो. आणि जरा का हातातून सुटकलं की माझं जीवाला लागतं, म्हणून मी सगळी काचेची वस्तू ना खूप सांभाळून आणि एकदम आरामात करते, गडबड करत नाही. काचेची वस्तू माझ्या हातात आल्या तरी हळूच करते मी, जास्त पटापट काम नाही. बाकीच्या ह्याला करते, पण ह्याला ना लय हळूहळू काम करते. तर असं दोन्ही बॉटल आहे ना मी भरून घेते, बूच लावून ठेवून देते. बूच झाकण नाही तर तुम्ही म्हणा दुसरंच काय, बूच म्हणतात, झाकण म्हणतात, काही नाही. आता ते भरून झालं. आता ना ही मांडली ना पुसून घेते. हे बघा, पहिले हे सगळे भांड्यात ना काढून किचनवर ठेवते. बॉटल भरले तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं ना, त्याच्यासाठी आता काय किचन तसं स्वच्छच आहे, तर ते काढून सगळं किचनवर ठेवते. आणि पहिले ट्रे सगळं आहे ना ते मांडणी सगळं पुसून घेते. सगळी भांडी असं काढून किचनवर ठेवते आणि असं पुसून घेते सगळी. म्हणजे ह्याचे जेवढे ठेवायचे तेवढं आता पुसून, हे बाकीचं ना पुसले नाही, हे बाकीचे उचलून आता वरती पुसले ना त्या साईडला वरती ठेवून देते. असं ग्लास वगैरे असं ना ते वरती ठेवून घेते. सगळं पुसून तर झालं, असं व्यवस्थित लावून घेते. हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना.